नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर। सरता आठवडा महाराष्ट्रासाठी कसा होता? महाराष्ट्राच्या दृष्टीने कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले? कोणते महत्त्वाचे कार्यक्रम पार पडले आणि कोणत्या बातम्यांनी राज्याचं लक्ष वेधलं? हे सगळं जाणून घेणार आहोत महासप्ताह या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिनमधून। सुरुवात करूया अहिल्यानगर जिल्ह्यामधून। अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली होती। अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकास भेट देऊन त्यांनी अभिवादन केलं। मागील वर्षी आम्ही त्यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने चोंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली। महाराष्ट्रातले जेवढी शक्तीस्थळ आहेत त्यांचं पुनर्निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की जे निर्णय इथे घेतले ती सर्व कामं आम्ही सुरू केलेली आहेत। आपल्या लाडक्या बहिणींना आम्ही आत्मनिर्भर करण्याचं काम केलंय, आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम केलंय। लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेकांनी विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो या व्यासपीठावरून कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। अहिल्यादेवीच्या नावानं एक भव्य स्मारक, महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि त्यांच्यावरील आधारित एक बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये साकारला गेलाय। या प्रकल्पामुळे कचरा मुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे। या प्रकल्पाच्या माध्यमामधून सुमारे 1200 मेट्रिक टन कचऱ्यावरती प्रक्रिया होईल। 28 टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे। या प्रकल्पासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे 30 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे। या पुढची बातमी आहे मुंबई टेक वीक संदर्भातली। महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम आहे। आगामी काळामध्ये महाराष्ट्र देशामध्येच नव्हे तर जगामध्ये एआयचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई टेक वीक 2026 या कार्यक्रमात व्यक्त केलाय। मुंबईतील बीकेसीमध्ये मुंबई टेक वीक 2026चं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं। या कार्यक्रमामध्ये देशामधून सहभागी झालेल्या स्टार्टअप्स, तंत्रज्ञान कंपन्यांना महाराष्ट्रामध्ये एआय क्षेत्रात काम करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असून महाराष्ट्रासह भारतासाठी काम करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलंय। नवी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवरती यावेळी चर्चा करण्यात आली। यासोबतच महाराष्ट्रामधील विविध प्रकल्प आणि योजनांची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली। याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्यामध्ये ऊस आणि कांदा उत्पादकांच्या विविध प्रश्नांबाबत, त्याचबरोबर सिंचन प्रकल्प, जलजीवन मिशन यांच्यासारख्या विषयांवरती राज्याच्या महत्त्वपूर्ण बैठका देखील पार पडल्या। पुढची बातमी मंत्रिमंडळ निर्णयाबाबत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माजी रेल्वे मंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री तसंच कोकण रेल्वे प्रकल्पामध्ये बहुमूल्य योगदान दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे। पुढचा निर्णय बदल्यांसंदर्भातला। राज्यात सुरू असलेल्या जनगणनेच्या कामांच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतलेला आहे। ठाण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी त्यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श घेऊन राज्य कारभार चालवत असल्याचं आवर्जून नमूद केलं। मुंबईतील नूतनीकृत बालभवन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या। 1 लाखापेक्षा जास्त मुलांनी या संस्थेचा लाभ घेतलाय, ही महत्त्वाची बाब असून या नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सोयी सुविधा मिळतील आणि महाराष्ट्रामधील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख फुटतील, असा विश्वास यावेळी सुनेत्रा पवारांनी व्यक्त केलाय। आणि या बातमीसह वेळ झाली आता इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा।